नमस्कार, ताईश किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी श्रावण स्पेशल उपवासाचे थालीपीठ घेऊन आलेली आहे, जे की अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत खाऊ शकता। नरम मऊ आहे आणि लुसलुशीत। त्याच्यासोबत आपण ही शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा घेतलेली आहे। तर रेसिपी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं 1 वाटी कच्चा साबुदाणा घेतलेला आहे। हा आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। 2 उकडून घेतलेले व साल काढून घेतलेले बटाटे आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे आणि हिरवी मिरची व 1 लाल मिरची त्याच्यामध्ये टाकून त्याचं एक वाटण बनवून घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत। इथे गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई आपली छान गरम झालेली आहे। याच्यामध्ये आपण साबुदाणा भाजायला टाकणार आहोत। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करायची आहे। आपल्याला साबुदाणा लाल करायचा नाही आहे। एक अगदी 2 ते 3 मिनिट आपण हा साबुदाणा कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत। साबुदाणा भाजल्यामुळे आपल्या थालीपीठाला छान अशी टेस्टही येते आणि साबुदाणाही लवकर बारीक होतो मिक्सरमधून। आपला साबुदाणा एक 2 ते 3 मिनिट भाजून झालेला आहे। गॅस आपण आता बंद करू। याला छान थंड होऊ देऊ आणि मिक्सरमधून रवाळ असं फिरून घेणार आहोत। आपण साबुदाणा मिक्सरमधून मस्त असा फिरून घेतलेला आहे। रवाळ जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही। आता आपण पीठ भिजवू घालण्यासाठी मी इथं एक बाउल घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपले आलू ना मॅश करून घेणार आहोत। आपल्या आलूमध्ये गुठळ्या नको आहे। आपलं आलू इथं छान मॅश झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये आपले हे टाकून घेणार आहोत। मिरचीचं पेस्ट जे आपण वाटून घेतलेली आहे ती, साबुदाण्याचं पीठ, शेंगदाण्याचा कुट्टा जेवढा हवा आहे तेवढा, चवीनुसार मीठ, सेंधा मीठ आहे उपवासाचं। आपण उपवासाचे थालीपीठ बनवत आहोत त्यामुळे आपण जिरे मोहरीचा वापर याच्यामध्ये करणार नाही आहोत। छान आपण याला मस्त असं भिजवून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण छान भिजवून घेणार आहोत। या आलूमध्येच आपण हे पीठ आपलं छान असं मळून घेणार आहोत। साबुदाणा आणि पीठ, पाण्याची आवश्यकता असली तर टाकू आपण, नसली तर नाही टाकणार। आपलं पीठ इथं भिजून तयार झालेलं आहे। हे बघा मस्त आहे असं। 10 मिनिटं आपण याला आता छान असं भिजू देणार आहोत। त्याच्यातला साबुदाणा याला आपण झाकून ठेवणार आहोत। हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, भाजून शेंगदाणे त्याची साल काढलेली आहे आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हे आपण छान मिक्सरमधून बारीक असं फिरून घेणार आहोत। याला आपण फिरून घेणार आहोत। आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। आपल्या पिठाला 10 मिनिटं झालेली आहे। पीठही छान आपलं भिजलेलं आहे। हे बघा, आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करू। मी इथं कोळपाट घेतलेला आहे। कोळपाटावर आपला सुती वाटांचा कपडा टाकलेला आहे स्वच्छ असा। त्याच्यावरती आपण पाण्याची अशी शिपकी मारून घेणार आहोत। तो वल्लाच केलेला आहे कपडा। याच्यावरती आपला हुंडा ठेवून घ्यायचा आणि छान असं थालीपीठ थापून घेणार आहोत आपण। तुम्ही बेलण्याने लाटून जरी घेतलं तरीही चालतं। छान असं आपण याला थापणार आहोत। थालीपीठ इथं थापून झालेलं आहे छान असं। याला मधामध्ये आपण थोडासा होल पाडणार आहोत मस्त असा। आता आपण मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे। याला आपण आता तव्यावरती भाजण्यासाठी टाकू। तवा छान गरम झालेला आहे। याच्यावरती आपण तेल टाकणार आहोत। तेल सगळीकडे असं आपण पसरून घेणार आहोत। आपण आपलं थापून घेतलेलं थालीपीठ टाकणार आहोत अशा पद्धतीने। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। एकदम इझी पडतं ते। आपलं थालीपीठ आपण छान असं भाजून घेणार आहोत दोन्ही वाणायला तेल टाकून मस्त असं। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। दोन्ही साईडला आपण आपलं थालीपीठ छान असं भाजून घेणार आहोत। कडा आपल्या थोड्याशा लालसर दिसत आहे। आपण आता याला दुसऱ्या वाणालाही आपलं थालीपीठ भाजून घेणार आहोत। छान झालेलं आहे आपलं थालीपीठ असं। थोडंसं कडेला आपण परत तेल टाकून घेणार आहोत।
याही वांग्याला आपण छान असा तांबूस रंग येईपर्यंत याला भाजून घेणार आहोत. तुम्ही जर साबुदाणा खाऊन कंटाळले असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. या श्रावणला ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान लागते ही थालीपीठ, मस्त असे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थालीपीठ इथं छान भाजलेलं आहे. हे बघा, दोन्ही वाणायला काही उशीर लागत नाही. पूर्वतयारी आपल्याला काहीच करायची गरज नाही. अगदी झटकीपट होणारी ही रेसिपी आहे. आपण आता अशाच पद्धतीने आपले पूर्ण थालीपीठ बनवून घेणार आहोत. आपले थालीपीठ इथं बनवून तयार झालेले आहे. इथं खोबरे शेंगदाण्याची चटणी, दही आणि थालीपीठ अगदी नरम, अगदी मऊ असे लुसलुशीत आपले थालीपीठ इथं बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.